सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे झालेल्या दंगलीत नूरुल हसन शिकलगार या तरुणाचा निघळून खून करण्यात आला होता। या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचं सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलं होतं, मात्र अजूनही मदत मिळालेली नाही। याबाबत सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई तसेच अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं। सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात कथित मोबाईल पोस्टवरून दंगल घडवली गेली। पोलीस प्रशासनाने तपास करून यात सहभागी असणाऱ्यांना शोधून काढला, मात्र अजून कारवाईबाबत शंका उपस्थित होती। दंगलीत मुस्लिम समाजातील तरुण अभियंता नूरुल हसन यांची मस्जिदमध्ये घुसून हत्या करण्यात आली। अन्याय पीडित शिकलगार कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची घोषणा सरकारच्या वतीने करण्यात आली होती। दंगल होऊन 10 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला तरी देखील आर्थिक मदत देण्यात आलेली नाही। मदतीसाठी आणि दंगलीत सहभागी लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सांगलीतील मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सातत्याने पाठपुरावा केला जातोय। मंत्र्यांना निवेदन, प्रशासनाला निवेदन देण्यात येत आहे, मात्र कोणताही हालचाली होताना दिसत नसून मुंबईत मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद आणि महासचिव सुफियान पठाण यांनी भेट घेऊन त्यांना मागण्यांचं निवेदन दिलं। यावेळी अजहर सय्यद, मौलाना साहिब, काशिम मुलानी, अफजल मोमीन उपस्थित होते। नूरुल हसन शिकलगार कुटुंबावर अन्याय झाला। दंगलीतील अन्यायग्रस्त कुटुंबाला तसेच नुकसान झालं। यात बळी पडलेल्या नूरुल हसन शिकलगार यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचं पुनश्च निवेदन देऊन त्याची आठवण करून देण्यात आली। मदत मिळेपर्यंत आणि न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल असं मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।